आता तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही। अहो तुमचाच काय आमचाही आमच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही। ही अजब घटना आहे चिपळूण तालुक्यातल्या अलोरे गावातली। राजू चिपळूणकर यांच्या बाप्पांसमोर आलेले हे उंदीर मामा पाळलेले नाही आहेत। तरीही ते बाप्पांसमोर बिनधास्त बागडतायत। कसं झालं, आता गणपती आले त्यानंतर बरोबर तिसऱ्या दिवशी मी जस्ट इथून बाहेर पडलेलो बघा। इथून आतमध्ये गेलो तो लाकडं काढण्यासाठी, म्हणजे चूल पेटवायची, सकाळी पाणी गरम करायचं म्हणून लाकडं काढायला गेलो तर तिथून एक म्हणजे असा छोटा उंदीर मामा बाहेर पडले तिथून। मी म्हणलं मी तर घाबरतो, पहिला उंदरांना हात लावला मी एकदम घाबरतो, पण त्या दिवशी काय झालं एकदम पाठून यायला लागलं। मी पण हात गेलो, एकदम जवळ आलं, म्हटलं हे कोणता प्रकार आहे, आणि एकदम म्हणजे ते उंदीर मामा एकदम वेगळेच होते असे, म्हणजे बाकीचे उंदीर आणि याच्यामध्ये एकदम जमीन आसमानाचा फरक होता। बाप्पांसमोर ठाण मांडलेल्या या उंदीर मामांना पाहण्यासाठी मग रांग लागली। प्रत्येक जण घरी येऊन दर्शन घेऊ लागला। आम्ही एक गाणं लावलं होतं, ते बाप्पा उंदीरवाला पाहिजे, ते गाणं लावलं, त्याच्यावरती पण डान्स आहे। गाणं जसं आम्ही बंद करतो तसं शांत बसायचं, गाणं चालू करतो तर वापिस नाचायला लागायचं। म्हणजे एकदम मला पण एकदम आश्चर्य झालं पहिल्यांदाच असं बघायला। पण तुम्ही त्याला दूधही पाजलं, मी पाहिलं व्हिडिओ मध्ये। हा हेच ते चिपळूणकर कुटुंबियांचं घर आहे, ज्यामध्ये घडलेल्या घटनेचं आश्चर्य व्यक्त होत आहे। केवळ चिपळूणकर कुटुंबीयच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील अनेकांनी याची देही याची डोळा ही घटना पाहिली। जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी उपस्थित नव्हतो, पण लगेच आम्ही शेजारीच राहतो यांच्या। मग 5 मिनिटांनंतर त्यांनी मला आवाज दिला की असं आहे म्हणून। त्यावेळी सुद्धा जे काय तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, उंदीर मामा इकडे तिकडे फिरतोय, नाचतोय, म्हणजे तो असा घाबरून कुठे, म्हणजे आपण जवळ गेला तो पळतो, पण तसं नाही, तो आजूबाजूला इकडे तिकडेच फक्त तो फिरत होता। आणि तो उंदीर वेगळा जवळ 2 तास दर्शन घेतला, नुसतं टाळ्यावाजून दर्शन घेतलं। एवढा आम्हाला असा वाटला, आश्चर्यच वाटली की असा उंदीर कुठंच बघायला भेटला नाही। पण खरंच हा चमत्कार आहे का, की या मागेही काही विज्ञान आहे? नक्की असं काय झालं ज्यामुळे उंदराने बाप्पांसमोर ठाण मांडली? सर्व प्राण्यामध्ये तालबद्धता दिसून येते, कारण ज्या वेळेला रिसर्च वर्कमध्ये अशा आवाजांचा ज्या वेळेला प्राण्यावरती आपण त्या ठिकाणी प्रभाव काय झालाय हा ज्या वेळेला बघितला जातो, त्यावेळेला दिसून आलेलं आहे की वाईट संगीत असेल तर त्याचा वाईट रिझल्ट, चांगलं संगीत असेल तर त्याचा चांगला रिझल्ट, किंवा त्या ठिकाणी म्हणजे ज्या पद्धतीचं संगीत त्या ठिकाणी असेल त्या पद्धतीचा रिझल्ट शरीरावरती आणि त्यांच्या एकूण बिहेवियरवरती जाणवून आलेले। या दृश्यांमधला उंदीर हा स्थिर दिसत नाही, त्याचा सारखा तोल जातोय, त्यामुळे या उंदरावर कशाचा तरी अंमल झाल्याचं भासतंय। कारण त्याच्या ज्या म्युझिक लहरी आहेत ते त्याला मॅच झाल्यामुळे तो त्या ठिकाणी नृत्य करण्यासारखा हावभाव करत आहे, परंतु ज्या वेळेला बंद होतो त्यावेळेला परत तो सडनली ड्रॉप होतो, आणि तो ड्रॉप झाल्यामुळे परत ज्या वेळेला आपण म्युझिक सुरू करतो त्यावेळेला परत तो ताल धरतो। ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। पण त्या उंदराला नक्की काय झालं होतं याचं निदान आता तरी शक्य नाहीये, कारण 12 तासांच्या पाहुणचारानंतर उंदीर मामा साऱ्यांच्या नजरा चुकवत रवाना झाले। सकाळी 10 वाजता आलेलं उंदीर रात्री 11 वाजेपर्यंत घरी, आणि जस्ट माझे पप्पा बोलले आता बस झालं, त्याला सोडून दे। मी बोलले आणि मी इथून पप्पा इथे बोलले दरवाजात, मी आतमध्ये गेलो तो उंदीर गायब। मूषक हे गणरायाचं वाहन, पण महाकाय देहाच्या बाप्पांचे वाहन एक मूषक कसे याची पुराणातली कथाही रंजक आहे। अमरत्व प्राप्त झालेल्या गजमुगसुर राक्षसाचा अत्याचार वाढत चालला होता। देवाधिदेव महादेवांनी गणरायांना पाचारण केलं आणि त्या राक्षसाच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले।
पण कोणत्याही शस्त्र किंवा अस्त्राने त्याचा पराभव अशक्य होता. अखेर गणरायांनी आपल्या सुळ्यांचा वापर केला आणि गजमुगसुराचे रूपांतर एका उंदरात केले. तेव्हा शरण आलेल्या गजमुगसुराने बाप्पांना त्यांचे वाहन होण्याची इच्छा व्यक्त केली. नेमका गणेशोत्सवातच उंदीर मामा कसे आले? ते इतका वेळ बाप्पांसोबत का थांबले? नेहमी माणसांपासून दूर जाणारा उंदीर इतका सहज कसा वावरत होता? असे अनेक प्रश्न सध्या भक्तांना पडले असतील. कुणी याला बाप्पांचा चमत्कार म्हणेल, तर कुणी या घटनेचा संबंध विज्ञानाशी जोडेल. कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली रेषा अशाच घटनांमुळे आणखी पुसट होत जाते. नवी मुंबईहून विनायक पाटीलसह सचिन देसाई, एबीपी माझा, चिपळूण.